विजयादशमी दसरा हा सण का साजरा करतात त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त सण म्हणजेच विजयादशमी. या सणाला आपण दसरा असे म्हणतो. नमस्कार मैत्रिणींनो, सखी कट्टामध्ये आपले स्वागत. सांगता नवरात्राची जल्लोष विजयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा या सणाला खूप महत्त्व आहे. हा सण अतिशय शुभ मानला जातो. हा दिवस वाईटावर सत्याचा विजय. दसरा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. या दिवसाचे महत्त्व आपण जाणून घेऊया. नवरात्र सुरू होताच पहिल्या दिवशी प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना केली जाते. त्या दिवशीपासून देवीच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजे दसऱ्याला समाप्त होतो. आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला सत्याचा विजय म्हणजेच विजयादशमी. तसेच प्रभू श्रीराम आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो. त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी दसरा. विद्येची देवता मानले जाणाऱ्या देवी सरस्वतीची मनोभावे पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. याच दिवशी अपरिजिता देवीची पूजा करतात. दसरा या सणादिवशी सोनं म्हणून सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येत जायचे. शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची व तिथे अष्टदल काढून त्यावर अपरिजिता देवीची पूजा करून स्थापना केली जाते आणि तिथे प्रार्थना करायची. म्हणायचे, मला यशस्वी कर, विजयी कर. यालाच सीमोल्लंघन करणे असे म्हणतात. त्यानंतर सरस्वती पूजन, शस्त्रपूजन केले जाते. देवी श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांची पूजा म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते. धनाची पूजा म्हणजेच माता महालक्ष्मी, ज्ञानाची पूजा म्हणजेच माता सरस्वती, म्हणजेच वही, पुस्तक, पाटी आणि यंत्रे यांची पूजा केली जाते आणि शक्तीची पूजा म्हणजेच महाकाली पूजन. यामध्ये सर्व शस्त्र, हत्यारे यांची पूजा केली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला व माता सीतेला सुखरूप आणले. तो दिवस आश्विन शुद्ध दशमीचा होता. या दिवशी भारतातील अनेक भागामध्ये रावणाचे पुतळे तयार करून त्याचे दहन केले जाते. याच दिवशी घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या पानांचे तोरण लावले जाते. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे फार महत्त्व आहे. गाडीला, घराला, दुकानांना झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या जातात. या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये प्रथेप्रमाणे देवीची, प्रभू रामांची मिरवणूक देखील काढली जाते. श्रीरामलीलेचे आयोजन केले जाते. दसरा हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. उत्सव आला विजयाचा, दिवस आहे सोनं लुटण्याचा. आला आला दसरा, सोनं एकमेकांस वाटण्याचा. उणे वाईट दहन करून फक्त आनंद लुटण्याचा. सर्वांना विजयदशमी दसरा या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.